यार तुमचं काय मिळेल कुंकड चालू तुम्ही कोंबडे घेऊन ये काय विषय तुमचा? आज पोळ्याची करे हे तुमच्या विरुद्ध उमेदवारांनी कोंबडे दिल्यात खायला. आमच्या विरोधातले उमेदवारांनी तुम्हाला कोंबडे दिले खायला कोंबडे दिले तुम्हाला? तुम्ही 2 मिनिट थांबा मी काय करतो सरपंचाला फोन करतो आणि सरपंचाला बोलून घेतो. थांबा इथंच तुम्ही. हॅलो सरपंच हो आपल्या गावामध्ये विरोधातले उमेदवार कोंबड्या वाटून राहिले तुम्ही लवकर इथे टापख्यान लवकर या तुम्ही लवकर. हा या बरं लवकर इथं टापख्यान सरपंच येऊ राहिलेत थांबा इथं. हो राजे अहो विरोधकांनी खरंच लयच वेगळा पेन राहिला बा. लयच वेगळं केलं त्यांनी. तिने आता पोळ्याच्या आपल्या विरोधात करीच्या कोंबड्या वाटिल्या. हा कोंबड्या वाटत तुम्ही लवकर टापख्यान काहीतरी प्लॅन करा बरं सरपंच. तुम्हाला एक एकच कोंबडी दिली ना आता माझ्या सोबत चला माझा प्लॅन बघा आता एकच मिनिटात माझ्या सोबत चला फक्त. राजे हा आता तुमच्या मनासारखं झालं का नाही? एकच नंबर झाला. हा आता एक काम करता आता असा प्लॅन करा काय घरोघर कोंबडी वाटा. बरोबर. हा आणि जो आपला माणूस बांधावर आहे हा त्याच्या घरी 2 दे. 2 कोंबड्या. हा आणि ज्याचं मतदानच करणार नाही आपल्याला हा त्याच्या घरी 3 दे. 3 कोंबड्या. आणि हे यांना 2 एक दिली ना याला एक एकच कोंबडी दिली. यांच्या घरी 5-5 कोंबड्या द्या. 5-5. गाव ह्या पुरं शेड आहे का शेड हा घरोघर कोंबडी वाटा. नादच करून टाका. नादच करून टाकायचं नाही पुऱ्या गावात वाटून पुरं टाका. शेड समजत चाललं नाही हा पण घरोघर कोंबडी आज गेली पाहिजे. ओके. त्यांना दोघाला पोळ्याची कर साजरी करते गावाला पोळ्याची कर नाही का? हा टेन्शन घ्यायचं नाही. हा लगेच कोंबड्या वाटून लगेच गावात. कोंबड्या सोयी लावून टाका तुम्ही. आयला काही म्हण राव सरपंचाचा नादच नाही करायचा आपल्याला 5-5 कोंबड्या दिल्या.